नमस्कार प्रेक्षकांनो, तर आपण बघतोय घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा एपिसोडच्या सुरुवातीला इथे सौमित्र म्हणतो, आई मला वचन दे की तू स्वतः जानकी वहिनीचा इथे उपास सोडायला लावशील. तर सुमित्राई म्हणतात, हो मी सोडायला लावीन. पण तरीसुद्धा सौमित्र सांगतो की आई अगं 3 दिवस झाले तिनं काही खाल्लेलं नाही आहे, काही प्यायलेलं नाही आहे आणि ती एक वेळ अन्न पाण्याशिवाय राहू शकेल, पण ती मनातून दुःखी आहे आणि त्यामुळं मला तिची अवस्था बघवत नाही आहे. पण सुमित्राई म्हणतात, मी तिला व्रत कर म्हणून सांगितलंच नव्हतं. मान्य आहे तिच्या व्रतामुळे फरक पडला, पण माझ्यासाठी किंवा नानांसाठी मी तिला हे व्रत कर म्हणून सांगितलंच नव्हतं. तरी पण सौमित्र म्हणतो, अगं तिनं व्रत केलं आहे आणि तू तिला नानांच्या खोलीत येऊ नको असं सांगितलं आहेस, त्यामुळे ती जास्त दुःखी झाली आहे आणि या दुःखामुळे तिला जास्ती त्रास होतो आहे. तिला व्रतामुळे त्रास इथे होत नाही आहे. पण माणूस एक वेळ अन्न पाण्याशिवाय राहू शकतो, पण मनातून दुःखी असला तर तो राहू शकत नाही आणि तू तिचं व्रत सोडव असं तो सांगतो. ती जानकी बाजू तो मांडून इथे दाखवतो आईंसमोर की कसं तिला त्रास होतोय नानांच्या खोलीत जाण्यापासून तू रोखलंयस त्यामुळे, आणि त्यामुळे तू ते व्रत तिचं सोडव असं तो सांगतो आणि लवकरात लवकर म्हणजे आत्ताच्या आत्ता तू हे व्रत सोडव असं सांगतो. मग लगेच इकडे सुमित्राई खुश होतात आणि म्हणतात, ठीक आहे बाबा, मी जानकीला तिचं व्रत सोडवायला सांगेन असं म्हणतात आणि नंतर त्या निघून जातात. आणि मग त्याच्यानंतर इकडे सौमित्र अवंतिकाला फोन लावतो. आता बघूया अवंतिकाला तो कधी घेऊन येतोय ते. तर इथे जानकी साड्यांच्या घड्या करत बसले, मनात तिच्या टेन्शन आहे असं उदास होऊन ती बसली. तोपर्यंत सुमित्राई हाक मारू का नको विचार करत तिला हाक मारतात, जानकी म्हणून हाक मारतात. तर जानकी म्हणते, अहो आई तुम्ही इथपर्यंत वरती आलात, तुम्हाला काही हवं होतं का, मी दिलं असतं. तर त्या बसत असतात. तोपर्यंत जानकीला त्या सांगतात, तू उठू नकोस, बस. आणि मी काय म्हातारी झाली आहे का, मला माझी कामं करता येतात, मी माझी काळजी घ्यायला पुरेशी आहे असं सांगतात. आणि मग त्या म्हणतात की जानकी हे घे, तू तुझं निर्जळी व्रत जे काही आहे ते उपास सोड आता आणि हे ज्यूस पी बरं. तर जानकी म्हणते की नाही अहो आई माझं व्रत आहे ना, मी निर्जळी उपास केला आणि त्यामुळे मी हा उपास नाही सोडू शकत. जोपर्यंत नानांना बरं वाटणार नाही तोपर्यंत मी इथे उपास सोडणार नाही असं जानकी इथे सांगत असते. आणि हे सगळं बोलणं बरं का आजी ऐकते बरं का बाहेर उभी राहून, आणि आजीचे एक्सप्रेशन बघून मला तर की नाही आजीच्यावर हसायलाच येते. तर सुमित्राई म्हणतात, मान्य आहे तुझ्या व्रतामुळे फरक पडला, नानासाहेबांना जराशी शुद्ध आली, जरा बरेच झाले ते, पण नानांना बरं करताना तू तुझ्या पोटाची तू तुझ्या आरोग्याची हेळसांड केलेली मला आवडणार नाही. आणि तू जर का आजारी पडलीस तर या घराची काळजी कोण घेणार असं त्या बोलता बोलता बोलून जातात. आणि हे सगळं ऐकत आजीच्या चेहऱ्याचं एक्सप्रेशन बदलत आहेत बरं का. इकडे आजी कपाळावर हात मारून घेत आहेत. मग जानकी म्हणते, आई तुम्हाला अजूनही असं वाटतं की मी आजारी पडले तर या घराची काळजी कोण घेणार, हे तुम्हाला अजूनही वाटतं, म्हणजे तुमचा जो काही विश्वास आहे तो मी अजून पूर्णपणे गमावलेला नाही आहे ना आई असं ती म्हणते. मग आई म्हणतात, विश्वास तसा माझा कोणावरचाही उडालेला नाही आहे, माझा विश्वास जो काही आहे ना माझ्या नशिबावरचा विश्वास उडाला आहे आणि मला याचीच भीती वाटते. आणि मग त्या म्हणतात, तुझ्या जागी जर शरू असते तर मी शरूला उपास करू दिला असता का, आपल्या शरूला तर 3 दिवस काय 3 तास सुद्धा ती इकडे उपास धरू शकणार नाही, पण तू तशी नाही आहेस, तू 3 दिवस उपास धरलायस आणि आता तो उपास तू सोड, तुझ्या तब्येतीची काळजी घे तू असं त्या सांगतात. नानांच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी आपण दोघी आहोत, म्हणजे मी आहे आणि तू तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि तू हा उपास सोड. नाही सोड तरी पण जानकी म्हणते की नाही मी नाही सोडणार, मी व्रत नाही सोडणार आहे, नानांना बरं वाटत नाही तोपर्यंत. पण त्या तिला समजावतात आणि म्हणतात, आणि शर्वरीचा जेव्हा विषय काढतात, शर्वरी 3 ताससुद्धा उपास धरू शकणार नाही असं म्हणतात, तेव्हा इकडे जानकी हसायला लागते. आणि मग आई म्हणतात, हेच हा जो तुझ्या चेहऱ्यावरचा आनंद आहे किंवा हा घरातला जो काही आनंद होता, जे काही समाधान होतं ते कुठेतरी निसटत चाललं आहे असं मला वाटतं आणि मला याचीच भीती वाटते. असं वाटते की मी हे सगळं हातात धरून ठेवायला बघते आणि ते कोणीतरी ना माझ्या हातातून ओरबाडून इथे घेत चाललं आहे आणि त्यामुळे मला भीती वाटते, माझ्या नशिबावरचा माझा विश्वास उडत चालला आहे आणि रात्री मला त्याच्यामुळे इथे त्रास होतो असं त्या सांगतात. आणि आता तू तुझ्या तब्येतीची काळजी घे आणि माझी शपथ आहे तुला, तू उपास सोड असं म्हणून त्या ज्यूसचा ग्लास इकडे तिच्या तोंडाला लावतात आणि जानकी त्यांनी शपथ घातली म्हटल्यावर इकडे ज्यूस पिते. आणि हे सगळं बघून आजी इकडे आधी आहा करते आणि मग नंतर डोक्याला इथे हात मारून घेते. आणि मग सुमित्राई म्हणतात, तू तुझ्या तब्येतीची काळजी घे, मी नानांच्या तब्येतीची काळजी घेते आणि मग आपण घर सांभाळूया आणि जो काही घरातला आनंद निघून गेला आहे तो कशामुळे गेला आहे ह्याचा शोध घेतला पाहिजे असं त्या म्हणतात. आणि लगेच इकडे जानकी खाली उतरते आणि मग आईंना मिठी मारते आणि असंच हसत राहा असं म्हणून त्या सांगतात. आणि हे सगळं
बघून इकडे आजीचा जीव मात्र ती 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 तुटतोय, कारण सुमित्रा आणि जानकी एकत्र झालेले आहेत. तर इकडे ऐश्वर्याचं गाणं वेगळंच चालू आहे. ऐश्वर्या कानात ब्लूटूथ घालून इकडे जोरजोरात गरबा खेळते एकटीच, आणि आजी येत आहेत. आजी सांगतायत, अगं सुमित्राने स्वतःच्या हाताने ज्यूस करून जानकीला पाजला आणि तिचं व्रत मोडलं, तरीसुद्धा इकडे ऐश्वर्या एक नाही ना दोन नाही, तिचं ते गरबा खेळते. डीजे तुझ्या आईची शपथ आहे असं करून काय गरबा खेळते. एक काठी आजीच्या पण हातात देते आणि तुम्ही सुद्धा गरबा खेळा असं सांगते. आणि मग शेवटी इथे आजीला राहवत नाही आणि आजी तिच्या कानातून हेडफोन ब्लूटूथ जे काही आहे ते काढून फेकतात आणि म्हणतात, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. मग आता ऐश्वर्या म्हणते की बोला, तुम्हाला काय सांगायचं आहे. तर आजी म्हणतात, ब्लूटूथने डीजेने गरब्याला ज्यूस पाजून उपास सोडला. आणि म्हणतात, काय? नाही, मला तुला हे सांगायचं आहे की सुमित्राने स्वतःच्या हाताने ज्यूस करून जानकीचा इथे उपास मोडला आहे. तर ऐश्वर्या म्हणते की काय? तर हो, तिने जानकीचा उपास मोडला आहे आणि तू इथे बस गरबा खेळत, दांडिया खेळत. तुला सांगितलं होतं ना मी, गाफील राहू नकोस म्हणून. तू काय करतेस? तू आता गाफील राहतेस. आता बस म्हणाल्या दोघी. तिने उपास सोडलेला आहे अशा रीतीने, आणि तू फक्त बस हे घे दांडिया खेळत बस. तर ऐश्वर्या म्हणते, काळजी करू नका, मी ऑलरेडी सगळा प्लॅन इथे केलेला आहे आणि काही काळजी करू नका. आता पुढचा डाव मी लवकरच खेळणार आहे. तर ऐश्वर्या इथे सांगते आजीला की मी लवकरच प्लॅन खेळणार आहे. तर बघूया ऐश्वर्याचा प्लॅन खेळला जातोय का तिच्यावरच उलटतो. तर जानकी इकडे सौमित्राला ब्लॅक कॉफी आणून देते आणि ऋषिकेशलाही सांगते की ब्लॅक कॉफी तुम्हाला पण दिली. आणि मग सांगते, अहो आज आईंनी माझा उपास सोडला, म्हणजे मी उपास सोडणारच नव्हते, व्रत सोडणार नव्हते माझं, पण त्यांनी ना शपथ घातली मला आणि म्हणून मी ते उपास सोडला आहे. तर ऋषिकेश सौमित्राकडे बघून असं गालातल्या गालात हसत असतो आणि सौमित्र ऋषिकेशकडे बघून हसत असतो. आणि जानकी म्हणते, हे काय, मी तुम्हाला काहीतरी सांगते ना आणि तुम्ही असं दोघं एकमेकांकडे बघून का हसताय. तर ऋषिकेश म्हणतो, तुझी जी केस आहे ना त्याला कुठेतरी तुझ्या पाठीमागे ना वकील साहेबच कारणीभूत आहेत बरं का. मग जानकी म्हणते की म्हणजे. तर सौमित्र म्हणतो की हो, मी आईशी बोललो होतो, तुझं वकीलपत्र मी आईकडे घेतलं होतं. ऋषिकेश म्हणतो की तू उपवास सोडावा याच्यासाठी सौमित्रने आईंकडे शब्द टाकला होता. तर लहानपणीची आठवणीकडे सौमित्र सांगतो की आम्ही लहान असताना आम्हाला काही गोष्ट हवी असेल तर हे सगळं मी दादाकडूनच शिकलो आहे. दादाकडे आम्ही ती गोष्ट सांगायचो, मग दादा जाऊन इकडे आईकडनं ती गोष्ट घ्यायचा आणि अशा पद्धतीनं दादाकडूनच मी एखाद्याची बाजू मांडायची कसं ते इथे शिकलेलो आहे असं सांगतो. कारण जानकी म्हणते, ऋषिकेश बघताय ना, तुम्ही या घरातले मोठे आहात, पण मोठं म्हणून वागलंय कोण? इकडे सौमित्र वागलाय. मग त्याच्यानंतर इथे ऋषिकेश म्हणतो की आता परिस्थिती बदलली आहे, माझं आणि आईचाच भांडण झालं, पण याआधी जर भांडण झालं असतं तर मी किंवा आई दोघं एकमेकांकडे आम्ही गेलो असतो, पण यावेळेला आमच्यात एक अदृश्याची भिंत राहिली. तर सौमित्र सांगतो की दादा, तू जी मला गोष्ट सांगितली होतीस ना, तर ती गोष्ट मी तुला आता सांगतो. ज्यावेळेला माझं आणि नानांचं भांडण झालं होतं तेव्हा तू म्हणाला होतास की सगळं एकदम सोडवायला जाऊ नकोस, हळूहळू गोष्टी सुटत जातील, त्या गोष्टींना त्यांचा वेळ घे. तसंच मी आता इथे तुला सांगेन. आणि मग इकडे सौमित्र म्हणतो की चला निघूया. तर जानकी म्हणते, कुठे निघूया? तर सौमित्र म्हणतो, काय आहे ना, तुझी केस लढण्यासाठी ना मी वकील झालो खरा, म्हणजे मला खोटं पण बोलता येत नाही, पण तुझी केस लढण्यासाठी ना मी थोडीशी लाच दिली. मी आईला वचन दिलं आहे की मी अवंतिकाला या घरात घेऊन येईन म्हणून. तर सौमित्रचं हे म्हणणं ऐकून जानकी म्हणते, काय म्हणजे तुम्ही अवंतिकाला या घरात घेऊन येणार आहात आणि दोघं जण जात आहेत, तर रात्रीची वेळ आहे, सावकाश जावा, आणि जेव्हा तुम्ही अवंतिकाला घेऊन बाहेर पडाल ना तर यायच्या आधी मला फोन लावा असं ती इथे सांगते. आणि ऋषिकेश आणि सौमित्राचं जे काही बोलणं होतं ते बघून ना खरंच या भावाभावांचं बॉन्डिंग खरंच खूप चांगलं आहे. आणि दोघंही ते डोक्यानं विचार करतात. सारंगच असा कसा झाला आहे देव जाणे, भोळा झाला आहे तो आज भरपूर. आजच्या भागात सारंगची काही एंट्री वगैरे दाखवली नाही आहे, पण बघू पुढे काय काय करतोय सारंग ते, कारण काल तर त्याने माती ऑलरेडी खाल्लेलीच आहे. तर इकडे ऋषिकेश आणि सौमित्र दोघं जण आता निघतायत. ऋषिकेश म्हणतो की माझं पण ऑफिसचं काम आहे तर ते मी करायला जातो, आपण एकदमच जाऊया, बाहेर पडूया असं इकडे ऋषिकेश सांगतो. मग सौमित्र म्हणतो की अवंतिका येणार आहे आता या घरामध्ये. तर आता जानकी पण खुश झाली, अवंतिका इथे घरात येणार आहे त्या राहायला, त्याच्यासाठी थोडे दिवस का असे ना मी इथे आणतो असं म्हणून तो सांगतो. कारण सौमित्र म्हणतो मी इथे कायम नसतो घरात, पण जेव्हा
जेव्हा काही असतो तेव्हा हा आनंद मी मिस करतो, त्यामुळं हा आनंद तुझ्या चेहऱ्यावर असाच राहू दे असं तो इथे म्हणतो, कारण त्याला पण बरं वाटतं सगळे हसत खेळत आहेत तसं म्हणून. आणि तुझ्या चेहऱ्यावरचा जो काही आनंद होतो तो दुःखात होतीस ते मला इथे बघवत नव्हतं म्हणून मी हे केलं असं तो सांगतो. आणि जानकीसुद्धा हे प्रेम बघून इथे खुश होते आणि आता अवंतिका येणार आहे म्हणून तीसुद्धा इथे खुश होते. दोघंजणं इथे अवंतिकाला आणायला निघून गेलेत. सौमित ऋषिकेश काहीतरी काम आहे त्यानिमित्तानं बाहेर गेला आहे. तोपर्यंत गुलाब येतो आणि वहिनी या साड्या कुठे ठेवू, तर जानकी म्हणते की वरती रूममध्ये नेऊन ठेवा. आणि मग ती एकदम जानकी गुलाबला इथे थांबवते आणि म्हणते ही साडी तर तुम्ही परवा इस्त्री करून आणली होतीत ना, ती धुवायला कशी आली. तर गुलाब म्हणतो वहिनी मी पण तेच विचार करत होतो, ही साडी इथे धुवायला नव्हती कपड्यांमध्ये आणि इथे वाळत कशी काय आली असं मी इथे विचार करत होतो. आणि मग जानकी म्हणते की ठीक आहे राहू दे, मी बघते काय ते, तुम्ही ही साड्या सगळ्या वरती रूममध्ये नेऊन ठेवा. आणि गुलाबने ती साडी ठेवताना मग जानकीला इथे क्लिक झाले बरं का, कारण तिला आठवतंय ऐश्वर्या काहीतरी इथे पिशवीतनं रूममध्ये घेऊन आली होती. आणि मग त्याच्यानंतर तिने ती साडी, कारण कपाटाला लॉक होतं आणि जानकी आली होती त्यामुळे ती साडी तिनं तिथे ठेवली नव्हती. आणि आता जानकीला डोक्यात प्रकाश पडलाय बरं का, कारण ऐश्वर्याच्या हातात ती पिशवी होती आणि तिने अडवलेलं आणि त्याच्यात साप आहे असं वगैरे तिनं सांगितलं होतं ऐश्वर्याने. हे जानकीला आठवतंय. आता बघूया जानकी काय करते ते. त्यामुळे जानकी इथे विचार करत वरती तरी गेली, आता बघू ती काय काय करणार आहे ते. तर इकडे सुमित्राई नानांचं पांघरुण वगैरे इथे व्यवस्थित करत असतात. आजी तिथे बसल्या आहेत. तोपर्यंत ऐश्वर्या येते तिकडे आणि दारातच उभी राहिली आहे आणि ती एका वॉर्डबॉयला घेऊन आली आहे बरं, कारण तो वॉर्डबॉय ही 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 करून हसतोय, म्हणजे बोलका भाऊलाच आजीनं त्याला कमेंट दिली आहे बरं का. तर ऐश्वर्या सांगते की हे वॉर्डबॉय आहेत आणि हे ना उद्यापासून नानांची काळजी घ्यायला येतील. कसं आहे, तुम्ही नानासाहेबांची काळजी घेण्यासाठी मला आणि जानकी वहिनीला इथे येऊ दिलं नाही आहे, रूममध्ये यायचं नाही आहे म्हणून सांगितलं आहे, तर हे तुमच्याबरोबर इथे मदतीला असतील. आणि ते इथे रील्स बघत असतात. मग लगेच आजी म्हणतात पण तुम्ही काम करणार कधी, तर ते म्हणतात की मी दिवसभर नानांची सेवा करीन आणि रात्री रील्स बघीन करून असं म्हणतात. मग आजी दोघांकडे इथे बघतायत आणि आई बघतायत दोघांकडे. आई म्हणतायत तुम्हाला या कामाचा काही अनुभव वगैरे आहे का, म्हणजे तुम्ही असे पर्सनल पेशंट्स हाताळलेत आहेत का. तर ते म्हणतात की हो मी हाताळलेत. मग लगेच तो मोबाईल वगैरे बघत असतात आणि मग नंतर तो म्हणतो कसा वॉर्डबॉय की कसं असतं ना, मी त्यांची काळजी घेतो आणि मग नंतर एक प्रॉब्लेम होतो. आता काय प्रॉब्लेम होतो, तर ते मला नंतर सोडतच नाहीत असं म्हणून ते म्हणजे काय झालं ना असं म्हणून तो वॉर्डबॉय सांगायला लागतो. तो पण ऐश्वर्या म्हणते थांबा सगळं सांगू नका, पण तुम्ही काम व्यवस्थित कराल ना. तर तो म्हणतो की हो मी व्यवस्थित काम करीन. मग सुमित्राई पण म्हणतात की त्याचं कामच आहे, तो ते काम व्यवस्थित करेलच, तू हे बरं केलंयस आणलेस ते, ठीक आहे तुम्ही उद्यापासून या इथे असं वगैरे त्या सुमित्राई त्या वॉर्डबॉयचं जे सांगतात बोलणं होतं. आणि मग त्याच्यानंतर ठीक आहे मी येतो उद्यापासून आणि तुम्ही काय बी काळजी करू नका, मी नानांची म्हणजे पेशंटची व्यवस्थित काळजी घेईन. आणि इकडे ऐश्वर्या लगेच खुशीत आहे, कारण तिनं केलेलं काम आहे ना हे, तिनं त्या वॉर्डबॉयला आणलं आहे. असं झाल्यानंतर आता तो वॉर्डबॉय पण इथे जरा बोलका भाऊलाच दाखवला आहे, जरा जोक वगैरे करतो. आता काम किती करणार आहे ते उद्यापासून कळेल आपल्याला ह्या वॉर्डबॉय नेमकं कसं काम करतोय ते. तर तो असं बडबड करत असतो खूप, तर ऐश्वर्या त्याला थांबवत असते की बास जास्ती बडबड करू नका. आणि तो बोलताना मोठ्याने बोलत असतो. तर सुमित्राई सांगतात हळू बोला. आणि ऐश्वर्या इथे दारातनं बोलताना जानकी जिन्यातून येऊन बघते आणि मग जानकी म्हणते ऐश्वर्या इथे खाली आहे, तर मला ना आत्ताच काही ते काम केलं पाहिजे म्हणून ती परत इथे वरती जाते आणि मग ती साडी घेते, लपवते. ऐश्वर्या येते का नाही ते बघते हळूहळू आणि मग म्हणते हे मी केलं नसतं, ही साडी वगैरे मी इथे ठेवली नसती, पण ऐश्वर्या तू ना अति वागलीस आणि अतिची माती झालीच पाहिजे. ती साडी त्या कपाटात जानकी ठेवते आणि कपाटाचं दार उघडंच ठेवते बरं का, आणि इकडे बाहेर येते. आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते. जानकी खरं सत्य जे काही सापाचं आहे ते बाहेर आणेल, तिच्यावरचा आरोप जो काही आहे तो दूर करायचा प्रयत्न करेल का ते बघूया इथे. तर आईंच्या मदतीला इथे वॉर्डबॉय ऐश्वर्याने आणलेलं आहे आणि तिला असं वाटते की तिनं खूप मोठं काम केलं, आईंचा विश्वास वगैरे परत जिंकला आहे, पण त्या काही ते बोलायला तयार नाही आहे तिच्याशी. तर तुम्ही उद्यापासून या असं ऐश्वर्या आणि सुमित्राई त्या वॉर्डबॉयला सांगतात. वॉर्डबॉय बाहेर निघून जातोय. अजूनसुद्धा आई इथे ऐश्वर्याशी बोलत नाही आहे, ते बघून ऐश्वर्या आजीला सांगते की तुम्ही आता बोला आईंशी असं म्हणून. तर जानकीने इथे साडी ठेवलेली आहे. आता बघू पुढे काय घडणार आहे ते. तर वॉर्डबॉय निघून गेला आहे. वॉर्डबॉय निघून जाताना इथे ऐश्वर्याची बाजू घ्यायचं काम आता आजी चोख करतायत. बघूया कसं आजी सांगतायत ते. तर आजी म्हणतायत की जानकीसारखा फक्त दिखावा केला नाही आहे ऐश्वर्याने तुझ्या मदतीसाठी इथे वॉर्डबॉय इथे आणलेला आहे आणि खरंच बघ किती ऐश्वर्या गुणाची आहे ते. आणि मग
अगं तू सारखं सारखं म्हणते पण मी खरंच सांगते की तू नशीबवान आहेस. आणि लगेच इथे आई म्हणतात की तुला ऐश्वर्यासारखी सून मिळाली असंच म्हणायचं आहे ना तुला. हे बघ आई, पण आता जे काही झालं आहे ना ते सगळं झाल्यानंतर ताक काय, मी माठातलं पाणीसुद्धा इथे फुंकून फुंकून पिन असं म्हणून सांगितल्यानंतर इकडे आजीचा चेहरा मात्र पुस्स झाला. म्हणजे आजी मोठेपणाने ऐश्वर्याची बाजू मांडायला गेल्या होत्या, पण त्याचा काहीही उपयोग झालेला नाही. कारण सुमित्राईंनी आता डोकं वापरलं आणि त्या सांगतायत की मी माठातलं पाणीसुद्धा आता फुंकून फुंकून पिणार आहे. आता बघू पुढे काय काय घडणार आहे ते, पाठातलं पाणी कसं फुंकून पिता येते. तर इथे वॉर्डबॉय जातोय, जानकी येते आणि विचारते ऐश्वर्याला की कोण होता तो. तर ऐश्वर्या सांगते की तो ॲक्टर होता जो वॉर्डबॉयची ॲक्टिंग करणार होता. आणि मग नंतर जानकीला ऐश्वर्या म्हणते, अगं किती सिरियस राहतेस तू, जरा हसत जा ना. कसं आहे, मी तुझ्याकडून आता किल्ल्या काढूनच घेतल्या आहेत आणि मग थोड्या दिवसांनी हे तुझ्या चेहऱ्यावरचं जे काही हसू आहे ना ते सुद्धा इथे काढून घेईन. बाय द वे, तो काही ॲक्टर नव्हता, तो वॉर्डबॉयच होता. आता तुला नानांची किती काळजी आहे हे दाखवण्यासाठी ना त्यांच्या खोलीत जायची गरज नाही आहे. मी त्या वॉर्डबॉयला अपॉइंट केलं आहे आणि त्यामुळे आईंवर ना माझं खूप चांगलं असं इम्प्रेशन पडलं आहे. आई माझ्यावर खूप खुश झाल्या आहेत. आणि मग ऐश्वर्या इथे त्याच्या बाजूने इथे गोल गोल फिरते आणि म्हणते की मला ना काहीतरी जळल्याचा वास येतोय. आता जानकी म्हणते की जळल्याचा वास येतोय, पण आता काही जळलेलं नाही आहे, लवकरच ना काहीतरी जळणार आहे असं म्हणते. आणि हे सगळं बोलणं बघून ऐश्वर्या इथे कन्फ्यूज होते की नेमकं ऐश्वर्या जानकीला इथे काय म्हणायचं आहे ते. आणि आता बघूया पुढे काय घडणार आहे ते, कारण जानकीनं नुसतं सांगितलं की आता जळणारच आहे लवकरच. आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये इथे ऐश्वर्याला जानकी म्हणते की तू जी साडी नेसून माझी गेली होतीस ती साडी मी ना तुझ्या कपाटात ठेवली. आणि मग ऐश्वर्या ती साडी उद्याच्या भागात जाळणार आहे आणि हे सगळं सुमित्राईंना जानकी दाखवणार आहे. आणि सुमित्राईने जानकीच्या तोबाडीत मारले. हे स्वप्न आहे की सत्य आहे ते आता उद्याच्या भागातच कळेल. त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बघत राहा घरोघरी मातीच्या चुली.